विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो पुणेच्या विभागातर्फे विश्व नौकार महामंत्र दिवसानिमित्त नौकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले। भारतासह 108 देशांमधील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता। सकाळी 7:02 सुरू झालेला हा सोहळा 9:36 संपला। जात धर्म पंथाच्या सीमारेषा ओलांडून पुणे व परिसरातून जवळपास 11,000 स्त्री पुरुषांनी नौकार महामंत्राचे पठण केले। देशातच नव्हे तर जगात शांतता नांदावी, सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। पुण्यातील एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता। पारंपरिक वेश परिधान करून विश्वकल्याणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्त्री पुरुष या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। तरुणांची संख्याही लक्षवेधी होती। नौकार मंत्राच्या सामूहिक पठणादरम्यान वंदे नौकारम जय जिनेंद्र या घोषणेने वातावरणात चैतन्य निर्माण झाले। सुरुवातीला दर्डा परिवारातर्फे शंखनाद करण्यात आला। दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या उपक्रमात सहभाग होता। नौकार महामंत्राच्या पठणानंतर मंत्राच्या महात्म्याचे वर्णन करून उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, हा मंत्र देश विदेशासह अनेक ठिकाणी एकाच वेळेस पठण केला जात आहे। त्यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा अभूतपूर्व आहे। हा केवळ मंत्र नसून आस्थेचे केंद्र, जीवनाचे मूळ स्वरूप आहे। नौकार मंत्राची 9 तत्वे सांगून या उपक्रमानिमित्त नागरिकांनी 9 संकल्प करावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना पाणी बचत, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, स्वदेशीचा स्वीकार, देशदर्शन, सेंद्रिय शेती, आरोग्यपूर्ण जीवन पद्धती, योग आणि क्रीडा यांचे महत्त्व, गरिबांना मदत या 9 सूत्रांचा प्रत्येक नागरिकाने अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले। युवा कलाकार विश्वविशाल चोरडिया याने नौकार मंत्राचे पठण केले। त्यास विश्वविशाल चोरडिया याने तबला साथ केली। विनीत घेमावत यांनी नौकार महामंत्राची महती सांगणाऱ्या भक्तिरचना सादर केल्या। सचिन इंगळे आणि सहकाऱ्यांनी सहवादनातून नौकार महामंत्र सादर केला। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती यावेळी होती। पुणेकरांशी संवाद साधताना जय जिनेंद्र असा जयघोष करून ते म्हणाले, हा एक मंगलमय धार्मिक सोहळा असून यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे। 68 अक्षरांच्या या मंत्राचा महिमा अपरंपार असून यात ब्रह्मांडातील सर्व श्रेष्ठ गुरूंना वंदन केले आहे। विश्व कल्याणासाठी पुणेकर जातीभेद विसरून मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले।